नोकरी मिळेल की नाही, किंवा दुसरं चांगल्या घरी लग्न झालं पाहिजे म्हणून स्टेटस वाढविण्यासाठी. पण खरं उत्तर आपल्या आईने दिलं. कशासाठी आहे? शहाणं होण्यासाठी. शहाणं होणं म्हणजे काय तर जे बरोबर नाहीये, योग्य नाहीये त्याला सोडायचं आणि जे योग्य आहे आमच्यासाठी, आमच्या उन्नतीसाठी, आमच्या हितासाठी जे बरोबर आहे त्यालाच घेणं. समजलं? म्हणून शहाणं होणं म्हणतात. नाही तर शिकून सवरून आज ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट झाले, शहाणे झाले का लोक? अजूनही मूर्खचे मूर्खच आहेत. त्यांना माहिती नाही काय केल्यानं काय होते. उलट शिकून सवरून आणखी दारू प्यायला लागलेत. मग ते शहाणे झाले का? ते शहाणे झाले नाही. त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग चांगल्या कामासाठी केला नाही, योग्य कामासाठी केला नाही. सगळ्यांनी स्वतःचं बघितलं, स्वतःच्या परिवाराचा पण हित नाही बघितलं, त्यांचा विकास नाही बघितला. समाजाचं काय बघणार? बरोबर आहे ना? आज सगळ्या घरामध्ये भांडणं आहेत किंवा होतात. प्रत्येक घरामध्ये काही ना काही भांडणं आहेत. आणि त्याच्या मागचं कारण हे आहे की शिकून असल्यानंतरही त्या शिक्षणाचा वापर परिवाराला चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी करत नाही. बरोबर ना? आणि ते होत नाही म्हणून आमच्या स्त्रियांना पण माहित नाही की कसं चांगलं मिळेल आम्हाला, कुठे मिळेल. तर ती उपवास करते, ती देवाचे साकडे घालते. बरोबर ना? साकडेच घालते म्हणतात ना. मग ती काय करते? नवस करते. आणि त्यांना काय वाटते की देवाकडे गेलं, नवस केलं, उपवास केलं तर चांगलं होईल, माझ्या घरचे लोक सुधारतील, कुणालाच त्रास होणार नाही. पण ते कधीच झालं का आतापर्यंत? असं केलं ना? नाही झालं ना? पण आता बुद्धांनी सांगितलंय त्रिशपंच, एवढंच समजलं ना पंचशील आणि त्रिशरण. तर याच्यामुळे माहिती आहे तुमच्या घरामध्ये त्याला चांगल्या प्रकारे समजून तुम्ही वागले ना तर जे तुम्हाला पाहिजे ती शांतता घरात मिळेल, ते सुख आम्हाला घरामध्ये मिळेल. ठीक आहे? तर काय करावं लागेल? शहाणं होण्यासाठी शिकावं लागेल. बरोबर? शिक्षणाचा उपयोग चांगल्या कामासाठी. अहंकार येऊ देऊ नका मुलांना. आपणच खूप अहंकार, माझा मुलगा एवढा शिकला, तुझं लेकरू काय शिकलं असं बोलतो. म्हणजे आम्ही तर अहंकारात आलोच, आमच्या मुलांना पण अहंकार शिकवतो. पण असं शिकवत नाही की बेटा तू एवढं शिकला, तुला हे सगळं आलं. त्या मुलाला ना थोडंसं समजत नाहीये, तू थोडं सांग बरं त्याला. बघा कसं असते. अहंकार कमी करण्यासाठी काय करावं लागेल? तुला हे समजलं ना, त्याला पण सांग. त्याला सांगशील ना तुझं आणखी पक्क होईल. ज्याला सांगतात त्याचं चांगलं होते असं नाही आहे, सांगणाऱ्याचं पण बुद्धी वाढते, त्याला त्याचा आणखी अभ्यास पक्का होत जातो. हे आम्ही समजलोच नाही कधी. आम्ही त्यांना थांबवतो. शिकल्यानंतर आमचे आई वडील मुलांना अभ्यास कर बरं, आजी आजोबा सोबत नको भेटू, ते काय ते अनपढ आहेत, त्यांना समजत नाही, हे सांगत असतो. अभ्यासामुळे आपण आमच्या परिवारातील जे जुने लोक असतात ना त्यांच्यासोबत आपण भेटू देत नाही बरेचदा. आम्ही हे बघितलं, माहित नाही इकडे तसं आहे की नाही. इकडं नाहीये तसं. अरे शहरात तर खूप आहे. ते म्हणजे जे आजी आजोबांच्या ज्या कथा असतात जुन्या, त्या कथे बघा. आता जे पाहिलं आपण, एकच शब्द बोलला त्या किती महत्वपूर्ण होतं. म्हणजे त्या शिकलेल्या नसल्या तरी त्यांच्याकडे इतका दांडगा अनुभव असतो की त्याच्यातून तुमच्या मुलांना आणखी चांगलं काही देऊ शकतात. जे शाळेत मिळत नाही ते इथे देऊ शकतात. म्हणून आम्हाला मोठ्यांचा, जे म्हातारे असतात त्यांचा पण आदर करणं शिकवणे आणि त्यांच्यासोबत काही वेळ त्यांना देणे, त्यांच्या ऐकण्यासाठी प्रोत्साहित करणे, हे खूप महत्त्वपूर्ण कार्य आहे ज्ञान घेण्याच्या दृष्टिकोनातून. शाळेच्या व्यतिरिक्त इतर ज्ञान देणं पण गरजेचं
आहे. ठीक आहे. मग हे झाल्यानंतर हे जे अनुभव असतात ना जुन्या लोकांचे, आता आई वडील कामाला जातात बरेचसे, घरी कोण असते? म्हातारे असतात. तर म्हातारे माहितीये त्यांना इतका अनुभव असते की त्यांना सांगतात की मुलं काय केल्याने त्यांचं वाईट होऊ शकते. तर हे दुसरं जे आहे ना धम्म, मार्ग दाखवणे, योग्य मार्ग आपण म्हणतो, तो योग्य मार्ग त्याला म्हणतात पंचशील. खास म्हणजे काय आहे ते शिलेचे. जसं काय आहे आता सांगितलं, आमचे म्हातारे म्हणतात अरे भांडू नका रे. काय म्हणतात? भांडू नका रे. हे जे शब्द आहेत ना हे त्यांना वळण लावते. बरेचदा आई वडील भांडत असतात तर म्हातारे बोलतात अरे नका रे भांडू, लेकरांवर काय परिणाम होईल. त्यांना माहिती असते की लेकरांवर तुमच्या भांडल्यामुळे परिणाम होऊ शकते. तर हे जे जुने बोल आहेत हे जास्त चांगला मार्ग मुलांना दाखवू शकतात. तर पंचशिलेच्या माध्यमातून खोटं बोलल्याने काय होते, चोरी केल्याने काय होते, किंवा भांडण केल्याने काय होते, ह्या सगळ्या गोष्टी जर म्हाताऱ्या लोकांकडून अनुभवाने मुलांना मिळेल तर त्यांना संस्कार चांगले लागतील. कारण की आजचे आईवडील खूप बिझी असतात. तुम्ही शेतात जाणार किंवा दुसऱ्यांच्या शेतात कामाला जाणार. तुम्ही ज्यावेळेस शेतात जाता त्यावेळेस तुमची मुलं शाळेत जातात, बरोबर आहे. तिकडून आल्यानंतर तुम्ही घरच्या कामात राहता. रिकामे आमचे म्हातारेच असतात. म्हणून आम्ही म्हणतो म्हाताऱ्यांना पण त्रिशण पंचशील खूप चांगल्या प्रकारे समजलं पाहिजे. त्यांना माहिती आहे काय दिलं पाहिजे, पण एक वळण लागण्यासाठी धम्माच्या माध्यमातून त्यांना पण त्रिशण पंचशील माहिती होईल तर खूप चांगला रोल हे म्हातारे लोक घरातले करू शकतात लहान मुलांना वळण लावण्यासाठी. ठीक आहे. तर हे याच्यामुळे काय सांगितलेलं आहे, हे 5 जे गोष्टी आहेत, 5 गोष्टी ज्या करायच्या नाही हे बुद्ध सांगते. खूप महत्त्वपूर्ण आहे. कोणतं? आमच्या घरची शांती बंद होते भांडणामुळे, आणि भांडणं मोठ्यांमध्ये होते आम्ही मांडतो, बरोबर आहे. पण ते सवय कुठून लागते? लहानपणापासून, हो ना. बहीण भावात भांडणं, भावा भावात भांडणं, आणि आपण त्यावेळेस त्या मुलांना त्या भांडणाचा वाईट परिणाम सांगितला नाही तर ते कधी कधी भांडण खूप अशा स्टेजवर जाते की पुढे चालून घरं विभक्त होतात, बरोबर आहे. भावाभावामध्ये तूट पडते आणि ते कुणाच्याच ऐकत नाही. म्हणून आम्हाला लहानपणापासून त्यांच्यामध्ये किती चांगली मैत्री असायला पाहिजे, बहीण भावामध्ये, भावाभावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये, हे सगळं करणं हे पहिलं पंचशील सांगते. ठीक आहे. की काही भांडणं करू नका. भांडण कोणत्या कामासाठी होते, कोणत्या गोष्टीसाठी होते? कधी कुणाला काही जास्त देऊन दिलं, बरोबर आहे. आता दोघं बहीण भाऊ जेवायला बसले, कुणाला जास्त दिलं कुणाला कमी दिलं, कुणाचे कपडे चांगले आले कुणाला ते आवडलं नाही, याच्यावरही भांडणं होतात. पण ते समजवण्याची कला तुमच्यामध्ये असायला पाहिजे की हे वेगळं का आहे, किंवा हेच भेटलं त्याला तेवढी भूक आहे म्हणून जास्त दिलं, तुम्हाला कमी आहे म्हणून तुम्हाला कमी दिलं. हे जोपर्यंत समजवणार नाही त्यांच्या मनाला समजणार नाही. आणि त्यांच्या मनामध्ये जे आपले आईवडील असतात किंवा जे त्यांची काळजी घेतात त्यांच्या बाबतीत एक वेगळा भाव निर्माण होतो की हे आमच्यासोबत भेदभाव करतात. भांडण्याचं कारण सगळ्यात मोठं आहे भेदभाव करणे किंवा बरोबरीने न बघणे. इकडे आहे का मुलींच्या मुलांचं काही नाहीये ना? छान, चांगली गोष्ट आहे. जनरल आहे. तरी पण आम्हाला बघावं लागेल. जेव्हा आम्ही बाबासाहेबाला मानतो तर बाबासाहेबांनी काय केलं, बुद्धाला त्यांनी तर ओळखलं पण आम्हाला बुद्धाची ओळख करून द्यायच्या आधीच त्यांनी सांगितलं
की सगळ्यांसोबत बरोबरीचा व्यवहार केला पाहिजे, बरोबर ना? म्हणूनच तर आपले बाबासाहेब आपण म्हणतो की तेच आमचे गुरु आहेत. का? कारण की त्यांनी सगळ्यात आधी आपली बरोबरीची ओळख करून दिली, समानतेची ओळख करून दिली. तर आम्ही कुठून सुरू केली पाहिजे? आपल्या घरातून. मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा दोन भाऊ असले त्यांच्यात पण आपण कसं समानतेनं दोघांनाही वागवलं पाहिजे, हे महत्त्वपूर्ण आहे. याच्यासाठी कसरत असणार आई वडिलांची, आम्हाला समजते. प्रॅक्टिकली खूप कठीण असते. आपल्या मनामध्ये दोघांना बरोबरीचं वागवण्याचं असते, तरी पण कधी कधी अशा गोष्टी घडतात की त्यांच्या मनामध्ये असं वाटते मला प्रेम नाही करत, त्यांनाच प्रेम जास्त करते. येते ना असं? तुम्हाला अनुभव आला असेल, असा बराच अनुभव आला असेल किंवा तुम्हाला लहानपणी आला असेल तुमच्या आई वडिलांकडून. खास करून मुलींना येते. जसं आता सांगितलं की मुलीला म्हणतात की सेवा कर, पाणी आण, झाडू मार. मुलाला सांगतो का? म्हणजे तुम्ही भेदभाव करून राहिले किंवा नाही? मुलाला शिकवतो का आपण की बाबा रे पाहुणे आले थोडस तर जा 2 ग्लास पाणी घेऊन ये? सांगतो? आम्ही सांगत नाही, आम्ही मुलींना सांगतो. आम्ही बिझी असलो तर कोणाला सांगतो? मुलींना. तर तुम्ही न कळत परंपरेनुसार भेदभाव करून राहिले. समजून राहिला? याच्यामुळे मुलगी हुशार होते, ते चांगलं आहे, पण मुलगा डब्बू होतो ना, हे का आपण लक्षात घेत नाही? त्याला पण तर आलं पाहिजे ना की कोणी आलं तर त्यांच्यासोबत कसं बोलावं, त्यांना काय गरज आहे ते कसं द्यावं, आईची मदत कशी करावी, वडिलांची मदत कशी करावी, मुलांना आलं पाहिजे ना. तर तुम्ही खूप चांगल्या प्रकारे घर चालवता. ह्या मुलाला लहानपणापासून शिक्षण नसल्यामुळे ना आताही पुरुष मंडळी चांगल्या प्रकारे घराकडे लक्ष देत नाही. बरं, काही चांगलं झालं तर म्हणते माझ्यामुळे आणि वाईट झालं तर म्हणते आईमुळे. बरोबर ना? हे काय झालं असं त्यांना माहीतच नाही कसं घर चालवलं जाते. हे त्यांची चूक नाहीये, हे पुरुषाची चूक नाहीये. कुणाची चूक आहे? त्यांच्या आई वडिलांची चूक आहे की त्यांनी मुलांना घर कसं चालवावं, लोकांसोबत कसा व्यवहार करावा. आम्ही मुलांना मोकळं सोडलं. ठीक आहे, समजलं ना? म्हणजे भेदभाव कसा असतो एक उदाहरण मी तुम्हाला दिलं. तर आम्हाला बरोबरीनं वागवायचं आहे दोघांनाही, तर आम्हाला त्या प्रकारे अरे अभी बीच में तुम कोई बात करना बात जाओ, क्योंकि उनका पूरा होते. याच्यामुळे आपण एकाला चांगलं वाढवतो आणि एकाला डब्बू ठेवत आहोत. याच्यामुळे पुढे जेव्हा परिवार बनतो त्यावेळेस दोघांचा रोल वेगवेगळा असतो आणि दोघांचेही जमत नाही. हा अनुभव सगळ्यांना आलेला आहे, बरोबर आहे ना? तर हे आणि याच्याचमुळे बरोबर नसल्यामुळे एकमेकांना समजत नसल्यामुळे यांच्यामध्ये मग नेहमी भांडणं होत असतात. जड कुठे आला? भेदभाव. बरोबर आहे? बरोबरीचं वागणूक न मिळणे, बरोबरीची शिकवण न मिळणे, याच्यामुळे व्यवस्थित होत नसल्यामुळे सगळे भांडणं निर्माण होतात. परिवारामध्ये भांडणाचा मुख्य कारण हेच असतो. ठीक आहे? म्हणून काय म्हणतात बुद्ध? भांडू नका आणि भांडण न करण्यासाठी सगळ्यांनी चांगला बरोबरीची वागणूक दिली पाहिजे आणि ते कशी द्यावी हे शिकलं पाहिजे ज्ञानाच्या माध्यमातून. समजलं? आता दुसरं आहे. दुसरी कशी होते बघा. दुसऱ्याचे शील आपण म्हणतो, याच्यामध्ये म्हणतो की आम्ही दुसऱ्यांच्या वस्तूला हात लावायचं नाही. लोक डायरेक्टली म्हणतात चोरी करायची नाही. काय म्हणतात? आता कोणी काय सगळी चोरी करतात का? नाही. त्याचा अर्थ असा होतो की जे वस्तू तुमची नाही त्यांना तुम्ही ज्यांची आहे त्यांच्याकडून त्यांना विचारलं का की मी घेऊ का आधी? आता हे चोरी करायला किंवा विचारायला किंवा ते वस्तू घ्यायला तुम्ही बाहेर जात नाही, पण हे कार्य तुम्ही सगळे करता घरी. कसं? आता समजा एखादी वस्तू
आईनी कुठेतरी ठेवली, इथे ठेवली, कामाची आहे ती, म्हणते मी स्वयंपाक करून येतो, नंतर ती मला कामाचा आहे किंवा फोनच समजा, फोन ठेवला इथं, ती काम करायला गेली, तिकडून मग काम झालं ना, तिला वाटते मला फोनवर काही काम आहे आता, तेवढ्यात लेकरं आले, फोन पाहिला, उचललं, खेळायला घेऊन गेले, रागवतात म्हणून तुमच्यासमोर फोन वापरणार नाही तर बाहेर निघून गेले. काय होणार आहे, आई आल्यानंतर तिला महत्वाचं काम आहे समजा फोनचं, तर काय करणार, ती चिडचिडी होऊन जाणार, माझा फोन कुठे गेला, आता मला लवकर कुणाला तरी डॉक्टर सोबतच बोलायचं आहे किंवा आणखी इतर कोणतेही कामं असतात नाही का, कुणाला सांगायचं आहे आणि फोन आता वेळेवर जागेवर आहे, तर ती काय करेल, चिडचिडी होणार, तिला काय येईल, राग येईल, आणि मग काय होणार, मग तिला राग कुणावर येईल, तिला माहिती असते कोणी नेला, पोराने नेला, मग तो पोरगा आला की मग काय होणार, त्याच्यासोबत भांडण, दुसरं शील तुटलं, न विचारता घेतलं की पहिलं शील तुटते, समजलं, भांडण होतात ना. आता मोठे आहात, आई आहे किंवा वडील आहेत, त्यांच्या फोन घेऊन गेला तर मारामारी नाही होणार, भांडण नाही होणार, पण बहीण भावाचं झालं तर मग त्यांच्यात तर भांडण होणार, बरोबर ना. माझी वस्तू तू का घेतली, हे माझ्यासाठी आणलं होतं, तुला नाही घ्यायला पाहिजे होतं, तू काऊन घेऊन गेला, होते की नाही रोज. म्हणून ह्या शिलेमध्ये बुद्ध काय म्हणतात की कुणाची वस्तू असेल, अरे सांगून जा, ऍटलिस्ट विचार सांगून जा, अरे दादा मला ही वस्तू आहे ना तुझीवाली, मला पाहिजे होती थोड्या वेळासाठी, घेऊन जाऊ का, भांडण होईल का, नाही होणार. आणि हे सगळ्यांनी परिवारातील प्रत्येक व्यक्तीने असा विचार करून वागलं तर भांडण होणार, हा दुसरं कारण आहे भांडणाचं, ठीक आहे. आणि दुसरं शील म्हणते आम्हाला विचारल्याशिवाय, कोणी दुसऱ्याला विचारल्याशिवाय त्यांच्या वस्तूला हात लावू नये, हे दुसरं शील. आता तिसरं शील खूप महत्वपूर्ण, याच्यामध्ये आपण ते नेहमी असं जोडतो, स्त्री पुरुष संबंधाला जोडतो, पण त्याच्या व्यतिरिक्त हे सगळेच नाही करत. कोणी आपल्या नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषासोबत संबंध ठेवत नाही, किंवा जास्त सगळेच पुरुष असे नाही की आपल्या बायकोला सोडून वेगळ्या स्त्रीसोबत संबंध ठेवतील, हे कॉमन नाहीये, खूप कमी आहे. तरी पण बऱ्याचशा गोष्टी अशा घडतात की आमच्या मुलांची इच्छा जे असते, बऱ्याचशा इच्छा असतात की मला हे पूर्ण करायचं आहे. आता जसं पाहिलं, खास करून टीनेज मध्ये म्हणजे युवा अवस्थामध्ये होते. युवा अवस्था म्हणजे आता तुमचे मुलं 8वी 9वी 10वीला गेलेले आहेत, हे काय करतात, बाहेरचं काहीतरी बघतात, लोकांकडे वस्तू बघणार एखादी चांगली, किंवा ते कुठे जात आहेत ते बघणार नाही का. आमच्या घरी तर नाही म्हणत जायला, पण माझी पण इच्छा होते, ते कुठेतरी फिरायला गेले तर तिथे जाऊन मी पण फिरायला गेलो पाहिजे, ही इच्छा आहे की नाही. म्हणजे अशा इच्छा त्यांच्या मनामध्ये येतात दुसऱ्यांना बघून. वस्तूची इच्छा होऊ शकते, कुठे जाण्याची इच्छा होऊ शकते, पैसा कमवण्याची इच्छा होऊ शकते. ह्या सगळ्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी घरून जर स्ट्रिक्ट असते तर हे लोक काय करतात, खोटं बोलतात किंवा चुकीचा मार्ग अपनावतात. म्हणजे कसं की वस्तू आवडली, भेटणार नाही आपल्याला, घरच्या लोकांना सांगितलं तर मला ते मिळवून देणार नाही, तर काय करणार, ते चोरी करणार. किंवा वर्गातले मुलं मुली बाहेर फिरायला चालले आणि तुम्ही जाऊ देत नाही आहात, तर त्यांना काय ते काय सांगतील, मी क्लासला जातो, मैत्रिणीकडे, माझा अभ्यास आहे परीक्षेचा, आणि ते तिकडे न जाता ते कुठे जाणार, फिरायला जाणार. म्हणजे चुकीचं काम करणार, खोटं बोलणार. तुमच्याकडे पैसा नाही, तुम्ही मुलांना पैसा दिला नाही, त्याला मोबाईल घ्यायचा आहे, तर तो काय करेल, काही असे कार्य करेल जे दुसरे मुलं करतात, की काही ड्रग्स विकायचं काम, किंवा पान किंवा दारू विकायचं काम, किंवा काहीतरी असं जुवा खेळायचं काम, कोणतेही काम करू शकतो, कारण की त्याला पाहिजे पैसा, त्याला मोबाईल घ्यायचा आहे, घरून मिळणार नाही, बरोबर आहे.
तर असे चुकीचे मार्गावर चालून ते आपली इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. एखादी मुलगी पसंत आली, घरचे लोक म्हणतात लग्न नाही करून देत, तुम्हाला तीच पोरगी पाहिजे. आता ते पोरीला पसंत नाही तर त्या पोरीच्या तोंडावर ऍसिड टाकणार. घटना घडलेल्या आहेत, बरोबर आहे ना. मुलीला पाहिजे असेल तर मुलगी वाईट मार्ग कशी काय, तिला तिच्या घरच्या लोकांना म्हटलं की नाही नाही तुझं तिथे लग्न नाही करून देत, तर ती आपल्या आईवडिलांचे घर सोडून न सांगता मुलाच्या घरी हजर होऊन राहिलं. नाही, प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, सगळीकडे होत आहे अशा. आमच्याकडे तर बरेचसे लोक येतात, म्हणते जी विहारात लग्न लावायचं आहे. म्हटलं कुणाचं, म्हणते इथे पोरगी आली ना आमच्या घरी एक, तर आता लग्न विहारात लावायचे. अरे त्यांच्या आईवडिलांना माहिती आहे का मुलीच्या, तुम्ही तर फसणारच फसणार. किडनॅप केलं म्हणून आम्हालाही फसवणार तुम्ही, की आम्ही साथ दिला म्हणून, बरोबर आहे ना, अपहरण करण्याच्या याच्यातून. तर अशा बऱ्याचशा इच्छा पूर्ण करण्यासाठी चुकीचा मार्ग अवलंबणे या हे तिसरं शील सांगते. म्हणून आम्हाला लहानपणापासून मुलांना सांगायचं आहे की बाबा रे आपली परिस्थिती अशी आहे, हे असं केलं तर हे चुकीचं आहे, आपण हे कधी करू नये. कोणती वस्तू पाहिजे असेल तर आपली ऐपत नाही आहे हे वस्तू घ्यायची, आपल्याला एवढं याच्यातच आपलं कार्य पूर्ण करायचं आहे, शिक्षणाकडे लक्ष द्या, बरोबर, हे सांगणं गरजेचं आहे. तर अशा छोट्या छोट्या ज्या कोणत्या घटना आमच्या परिवारात असतील ते सांगणं गरजेचं आहे. मुलांना सवय लावायची आहे तुम्हाला की त्यांनी चुकीच्या मार्गाचा वापर करू नये, म्हणून तुम्हाला लक्ष ठेवायचे, एवढी मैत्री करायची आहे तुम्हाला तुमच्या मुलांसोबत, मुलगा असो किंवा मुलगी असो, की त्यांनी जे काही ते करतात बाहेर शाळेत कॉलेजमध्ये किंवा मित्रमैत्रिणीसोबत, त्याच्या तुमच्यासोबत एक मैत्रीण म्हणून चर्चा केलं पाहिजे. समजून राहिलं. त्यांनी तुमच्याकडून कोणतीही गोष्ट लपवू नये. लपवणं म्हणजे काहीतरी चुकीचं होत आहे, समजलं. त्यांनी लपवू नये तुमच्याकडून, आणि त्यांनी जर काही चुकीचं झालं त्यांच्याकडून, कळत न कळत झालं किंवा मित्रांच्या जबरदस्तीमुळे काही झालं आणि तिनं सांगितलं, तर तुम्ही राग न भरता समजवणे. आम्हाला सवय काय आहे, तिकडून कोणी लेकरू मार खाऊन आला मित्रांबरोबर, तर तुम्ही विचारत नाही कसं रे काय झालं होतं, काय भांडण, हे नाही विचारत. आणखी दबाके कोणते बोललो होतो तुला जायला, बरोबर ना. म्हणजे आम्ही त्यांच्यासोबत चांगलं विचारत नाही, त्यांना पूर्ण माहिती मागत नाही, तर ते मग घाबरतात. मग त्यांच्या हातून काही चूक झाली असेल तर ते तुम्हाला सांगत नाही. त्यांनी त्यांच्या हातून चूक झाली असली तरी तुम्हाला सांगितलं पाहिजे, आणि तुम्ही त्यांना समजून घेऊन त्यांना समजवलं पाहिजे, बेटा हे चूक झाली, ठीक आहे आता झाली, तरी तू माझी मुलगी आहे, तू माझा मुलगा आहे, याच्या पुढे असं करू नको, मला तुझ्यावर विश्वास आहे की तू चांगलं करणार आहे, तू कधीही वाईट मार्गावर चालणार नाही. एवढा विश्वास आम्हाला आमच्या मुलांना सांगून दाखवायचा आहे, नुसतं दाखवायचं नाही, बोलून दाखवायचं आहे की आहे रे बेटा तुझ्यावर विश्वास आहे, बघ बरं काही वाईट करू नको, मी विश्वास करतो तुझ्यावर. असं बोलून दाखवलं पाहिजे वेळोवेळी, ज्यामुळे त्या मुलांना वाटेल हो मी माझ्या आईवडिलांचा विश्वास तोडणार नाही. हे खूप महत्त्वपूर्ण शील आहे तिसरं, कारण की याच्यानं पूर्ण जीवन बदलून जाते मुलांचं, आणि मुलांचं जीवन बदललं तर तुमचे जीवन बदलणार. आणि अशा वाईट गोष्टी झाल्या तर त्याच्यातही बाहेर भांडणं होतात, आणि बाहेर भांडणं झाल्यानंतर पुन्हा घरी भांडणं होते. म्हणून तिसऱ्या शीलाचं तोडलं तर पुन्हा याच्यामध्ये सुद्धा पहिलं शील तुटते. समजून राहिलं. मग आता येऊया चौथ्या शिलावर. चौथा शील काय म्हणतो, खोटं बोलू नये. याच्यासाठी काय करावं लागेल, आपण खोटं बोलू नये. आपण खोटं बोलू नये आणि बोलायचं बेटा आपल्या घरी चालत नाही बरं खोटं बोलणं, तू पण खोटं बोलू नको, नाही तर कोण म्हणतील बघ बरं यांच्या आईवडील तर खोटं बोलत नाही, ह्या मुलांना कसे संस्कार दिले खोटं बोलायचे, हा नेहमी खोटं बोलत असतो. हे आपल्याला समजवावं लागेल, मुलांना लहानपणापासूनच सांगावं लागेल. काही झालं
कप फुटला ना त्याच्या हातून तर त्यांनी सांगितलं पाहिजे, हो मम्मी मी फोडला कप, माझ्या हातून फुटला. पण आम्ही काय करतो, का फोडलाच म्हणून दे दे पुन्हा सुरू करतो. मग तो सांगतच नाही, माहित नाही मम्मी मी नव्हतो तिथे. होतं ना असं. पण मारण्यापेक्षा कसं नाही, त्यांनी सांगितलं पाहिजे चुकून फुटलं ना, ठीक आहे बेटा सांभाळून कर बरं, आता याच्यानंतर फोडू नको, खूप महागाचे असतात, याच्यानंतर लक्षात ठेव. असं बोललं तर त्याच्यातून काही चुका झाल्या पुन्हा तर तो तुम्हाला खोटं बोलणार नाही. ठीक आहे. एकदम मारून चालत नाही. हा नेहमी करेल तर कठोर बोलणं चालते. म्हणजे तुमचं रागावणं, पनिशमेंट देणं, म्हणजे दंड देणं, थोडंसं पा बरं आता तू पुन्हा केला ना तर मी तुला जेवणच देत नाही, आपण असं करतो. पण थोड्या वेळानंतर त्याला सांग, बेटा तू असं केलं होतं ना म्हणून तुला तसं बोललो, आता करणार नाही ना, चल आता ये जेवायला, आपण असं करतो. म्हणजे ते कठोरपणा जो असतो, जे मुलांच्या प्रती आपण दाखवतो, तो कठोरपणा त्याला दुरुस्त करण्यासाठी असला पाहिजे. आपण कधी एका थापड मारली ते पण दुरुस्त करण्यासाठी असायला पाहिजे. मुलांना समजलं पाहिजे मी चुकलो म्हणून मारलं, समजलं, मी खोटं बोललो म्हणून मारलं, हे मुलांना समजलं पाहिजे. नाहीतर मुलांच्या मनामध्ये नेहमी असं असते, आमचे आई वडील आम्हाला प्रेमच करत नाही, नेहमी आम्हाला मारतच राहतात. मग थोडं मोठं झालं तेच मनात घेऊन मोठे होतात, आणि मोठं झालं आणि मग मुलगा असो किंवा मुलगी असो, खास करून मुलींसाठी होते, बाहेर गेले आणि शाळा कॉलेजमध्ये कोणी सांगितलं, ए तू किती छान आहे, तू किती छान बोलते, मला तुझ्यावर प्रेम आहे, तिच्या मनात येते, अरे बाबा हा माझ्यावर प्रेम करतो, माझे आई वडील तर करतच नाही, चला आता याच्यासोबत दोस्ती करायची, याच्यासोबत लग्न करायची. गेला सगळा अभ्यास चुलीत. समजून राहिले का? तर ह्या सगळ्या गोष्टीकडे आपल्याला लक्ष ठेवावं लागेल आणि त्यांचा विश्वास आपण संपादन करावा लागेल. कठीण आहे का? आहे थोडस, कारण की एवढ्या वर्षाची सवय बदलायला कठीणच जाते. आता तुम्ही माहित नाही, इकडे तर बाया दारू पित नाही, पण शिकलेले कॉलेजचे पितात. हा चला ठीक आहे. पण इथे आता मला माहिती झालं सगळ्यांना मिश्री नाही ना, कमी झालं का? छान 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 छान, आता चमकत आहे. आता टूथपेस्ट. ओके. आणि पान सुपारी खातात तिथे? नाही, कोण सुद्धा खात. व्हेरी गुड, छान. तंबाखू नाही, इकडे नाही. व्हेरी गुड. म्हणजे नशेची वस्तू इथेच कोणीच घेत नाही, तरी पण रोज बोलावं लागते. त्याची आता मी नंतर येते. पुरुषांवर नंतर येते, पहिले तुमचं सांगते. नाही यांना पण माहिती पाहिजे. हा यांना समजलं पाहिजे ना की त्यांना कसं हँडल करायचं आहे, त्यांना कसं बदलवायचं आहे, ते महत्वाचं आहे ना, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. तर तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला बोलावं लागेल, हीच पद्धत आहे. काय म्हणायचं माहिती आहे का, मी सांगते तसं. आता इथे खूप प्लेन आहे जागा, इथे एका कागदावर लिहायचं, मी दारू पिणार नाही, मोठ्या अक्षरात, आणि रोज वाचायचे. तुम्ही वाचा, त्यांना नका वाचू देऊ, त्यांना ऐकू जाईल असं तुम्ही बोला. समजलं? नाही, तो वाचायला आपणच वाचायचं, कारण की त्याला असं वाटायला नको की त्याच्यासाठी लावलो. समजलं का? जे पण सवय आहे, दारूची असो, तंबाखूची असो, कोणती पण असो, ते आपण लिहायचं आणि काय बोलायचं, मी हे रोज वाचतो मुलासाठी. का तू विचारेल हे का लिहिलं, तुझ्या पैशाची पितो का, तुझ्या आईने आणून दिलं का,
बरोबर ना? मी माझे कमाई करतो आणि मी पितो, तू कोण मला थांबवणारी? का असं लिहिलं? तर काय बोलायचं आपण? तर काय बोलायचं आपण? हे मी माझ्या मुलांसाठी बोलतो. काय बोलायचं? तुम्ही पिका, तुम्ही प्या ना हो, सावकाश प्या. जे करायचं ते करा, पण तुमची सवय माझ्या मुलांना लागू नये म्हणून मी ते लिहिलं. समजून आलं काय बोलत आहे? पण त्याच्याच तो आल्यावरच लेकरांना बोलायचं, वाचा रे बेटा, मी वाचून राहिलो, चला माझ्या मागे बोला. आणि रोज सकाळ सायंकाळ ते आपल्याला बोलणं गरजेचं आहे. ही पद्धत आहे. याला ट्रीटमेंट म्हणतात. डॉक्टर कसं ट्रीटमेंट करतो? हे सायकोलॉजिकल ट्रीटमेंट आहे. आम्ही सायकोलॉजिकल ट्रीटमेंट डायरेक्ट नाही करू शकत. तू पागल आहे बोललं तर पागल आहे बोलणार का? पागल कधी तो बोलणारच नाही मी पागल आहे. तर डॉक्टर मध्ये हो हो तू पागल नाही. काय म्हणतो डॉक्टर? तू पागल नाही, पण बस इथं थोडस तपासायचं आहे, नाही का? तसंच आहे. मी पित नाही, पण हो माझे लेकरांना सवय लागू नये म्हणून हे असं करत आहे. ठीक आहे, पद्धत मिळाली. ही पद्धत अपनवा. ओके, यांना कॅलेंडर देऊ आपण. मी कन्नड मध्ये करायला सांगितलं आहे. आता सरांसोबत बोललेलो मी कन्नड मध्ये, ते आता देणार तुम्हाला. नाही मॅडम, काही शिकले? हिंदी पाहिजे ते बोलले होते, हिंदी पण द्या आम्हाला, तर आम्ही पाठवून देऊ तुम्हाला. ठीक आहे, तर हे सगळं हेच 5 जर आपण पालन केलं शिलाचं, तर आमच्या परिवारामध्ये सुख आणि शांती लाभेल. हे एवढं लक्षात ठेवा. याच्याकडे कुणाचे साकडे घालायची गरज नाही, कोणतं काय मन्नत मागायची गरज नाही, कुणाला कोंबडे बकरे कापायची गरज नाही त्या नावानं. ठीक आहे, आणि ना उपवास करायची गरज आहे, कारण की तुम्हाला परिवारासाठी जगायचं आहे. उपवास करून कमी रक्त, पहिलेच रक्त कमी असतो स्त्रियांमध्ये, आणखी रक्त कमी झालं, तुम्ही कमजोर झाले तर तुमच्या मुलांकडे कोण लक्ष देईल? म्हणून उपवास करू नका. करता का? नाही ना, इथे सुरू नाही झालं ना पौर्णिमेचं अमावस्येचं. छान, कोणताच उपवास करायचा नाही. ठीक आहे, तर एवढं सांगते. आता सांगितलं बुद्धाच्या बेसिक ज्या आहेत गोष्टी, ते मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. मला वाटते ते तुम्हाला समजलं असेल आणि याचं पालन तुम्ही करणार आणि स्वतः सुख आणि शांती मिळवून घेणार, एवढीच अपेक्षा करून थांबते. जय भीम.